उद्यापासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसतायत। स्वतः मनोज जरांगे पाटील आता आपल्याबरोबर आहेत। पाटील, काय सांगाल तुम्ही? हा साधारणपणे 1.5 वर्ष झालं तुमचा संघर्ष सुरू आहे, तुम्ही पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उगारताय, काय सांगाल? दादा, 1 वर्ष पूर्ण होतोय। सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 26 जानेवारीला। बरं का बाबा, इतक्या दिवस का गोरगरिबांच्या लेकरांचा तुम्ही छळ करताय? इतका दिवस का? कशामुळं तुम्ही गरिबी, लोकांचा आक्रोश, लोकांचा त्रास बघणं गरजेचं आहे। सरकार मग हा वैयक्तिक मतभेद असतील, असायला पाहिजे, ते काय असेल ते असेल, परंतु माझ्या गोरगरीब लेकरांवरती अन्याय करण्याचा तुम्हाला सरकार म्हणून कुठलाही अधिकार नाही। म्हणून 25 जानेवारीला उद्यापासून मी आमरण उपोषणाला बसतोय। आमच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आम्हाला पाहिजेत। सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, ही आमची मूळ मागणी पहिल्या दिवसापासूनची। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे, हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सातारा संस्थान आणि औंध संस्थांचं गॅजेट हे लागू करा। केसेस बाबतही एकही मागं घेतलेली नाही आहे। असे आमच्या एकूण 8-9 मागण्यात ह्या सरकारकडं आम्ही दिलेल्या आहेत। शिंदे समितीची मुदतवाढ देऊन तिला नोंदी शोधायला लावणं, त्यांना मनुष्यबळ देणं, वंशावळ समिती गठीत करणं, पूर्वीचे कक्ष शिंदे साहेबांना जे सुरू केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, ते सुरू होणं गरजेचं आहे। तुम्ही आता ECBCचं आरक्षण दिलं, परंतु पोरांकडं ऑप्शन नाही आहे दिलेला त्यामध्ये की त्यांनी स्कॉलरशिप, ती शिष्यवृत्ती मागायची कोणत्या विभागाला? सामाजिक न्याय विभागाला का उच्च शिक्षण मंत्रालयाला, विभागाला मागायची? आता 100% फीस मागायला लागले। आता काल परवाचा विषय TV9च्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना मुद्दाम म्हणून सांगतोय की ECBCचं आरक्षण दिलं गेलं, लाखो पोरांनी ॲडमिशन घेतलेत। एक तर ते आम्ही मागितलं नव्हतं तरी तुम्ही दिलं, आमचं EWS तुम्ही घालवलं, पण आता कॉलेज 100% आमच्या लेकराला फीस मागायला लागली। म्हणजे हा वाटोळं करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? एकतर द्यायलाच नको होतं, आता दिलंय तुम्ही, तर त्या पोरांना कॉलेज 100% फीस मागायला। कारण पहिलं सत्र झालंय, आता दुसरं आहे। कारण ही गंभीर विषय आहे, कारण आता दुसरं सत्र येतं आहे लगेच परीक्षाचं, आणि तुम्ही जर आता 100% फीस मागितली, लोकांनी लाखो रुपये कुठून भरायचे? मग तुम्ही आरक्षण दिलं कशाला? म्हणजे हेही प्रॉब्लेम आहेत। तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केलं आहे, त्याबाबतही खूप तक्रारी येतात की मोफत शिक्षण नाही आहे म्हणून। ज्या आमच्या अशा बऱ्याचशा मागण्या त्या सरकारनं कडीला न्याव्यात 25 तारखेच्या आत, म्हणजे उद्याचा दिवस आणखीन त्यांच्या हातात आहे। नसता आमरण उपोषण उद्यापासून सुरू होणार। आत्तापर्यंत तुमच्या उपोषणात आणि उद्याच्या उपोषणामध्ये एक वेगळा फरक आहे, कारण तुम्ही आत्तापर्यंत जे उपोषण केले त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, मात्र आता मुख्यमंत्री बदललेले आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीसांना उपोषण सुरू करण्याच्या आधी तुमचं काय सांगणं आहे? मागण्या पूर्ण मान्य झाल्या पाहिजेत। आता तर मुख्य तुम्ही पहिल्यांदा ढकलाढकली होत होती, मी त्यांना अडवीत नाही, तेच का करत नाहीत मला माहीत नाही, हे त्यांचं स्टेटमेंट आहे चॅनलवरती। आता तर तुम्हीच आहेत, आता बघूयात ना। आता आमच्या बघा, अगोदरच बोलून उपयोग नाही ना, आता आमच्या लक्षात येईल खरं खरं काय, मराठ्यांविषयी किती द्वेष आहे, किती अन्याय आता उघड होईल उद्याच्या नंतर, आहे की नाही, म्हणजे क्लिअर। जर मराठ्यांचा द्वेष नाही तर मागण्या मान्य होती, मराठ्यांचा द्वेष आहे तर उद्या चित्र आता समोरच आहे। आता 2-4 दिवसात आधीच नाव ठेवून उपयोग नाही। पण एक मात्र खात्रीशीर सांगतो की मराठ्यांशी दगाफटका करू नका, मराठ्यांशी बेमानी मुख्यमंत्री साहेब करू नका, फडणवीस साहेब। मराठ्यांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे, आणि ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे। पुन्हा पुन्हा तोच शब्द वापरतो, मराठ्यांशी गद्दारी आणि बेमानी करू नका। कारण कसल्याही लाटा नसताना, ना मोदी साहेबाची लाट आहे ना कुणाची लाट आहे, मराठ्यांशिवाय एवढं मोठं बहुमत मिळू शकत नाही, आणि एकही आमदार त्यांचा म्हणू शकत नाही की आम्हाला मराठ्यांचं मतदान झालं नाही। आता यावेळेला जर बघितलं तुम्ही उपोषणाला बसताय, मात्र यापूर्वी तुमचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा संघर्षसुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळालं। म्हणजे अगदी तुम्ही एका उपोषणातून उठून त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने सुद्धा वैतागलेल्या अवस्थेत निघालेले तुम्ही होतात, असा सगळा संघर्ष पाहायला मिळालेला आहे। तर यानंतरच्या काळात मुख्यमंत्री म्हणून संघर्ष होऊ नये यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? आलंय मनं जिंकायला संधी तुम्हाला, तर तुम्ही राज्यातल्या मराठ्यांचे मनं जिंकले पाहिजेत। भले ते तुमच्या पक्षात असो, किंवा मराठी गोरगरीब विरोधी पक्षात असोत, किंवा शेतकरी मराठी असोत, किंवा व्यावसायिक मराठी असोत, नोकरीला मराठी असोत, तुम्हाला संधी आहे गोरगरीब करोडो गरीब मराठ्यांची मनं जिंकायची। आरक्षण देऊ, कारण एकटाच मराठा हा राज्यात अर्धा आहे, त्यामुळे याला काय कोणाच्या मदतीची गरज लागत नाही।
आम्हाला काय कोणाचं पांघरून घ्यायची गरज नाही. आम्ही आमचे प्रश्न सोडायला समर्थ असतोय. संधी आहे फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांची मनं जिंकायची. आणि मी मात्र काय 25 तारखेपर्यंत आणि हे उपोषण होईपर्यंत तुम्हाला मात्र काही बोलणार नाही. कारण मी आधीच शब्द दिला होता 2 महिन्यापूर्वीच, की ही 2 महिन्यापूर्वीच आम्ही 25 जानेवारीची घोषणा केलेली तारखेची. एवढ्या वेळेत तुम्ही आरक्षणाचा विषय, आमच्या पूर्ण मागण्याचा विषय मार्गी काढा म्हणून सांगितलेलं आहे त्याच वेळेस. आता संधी आहे. मात्र त्याच्यानंतर जर आम्हाला वाटलं बेमानी गद्दारी मराठ्यांशी झाली, शेवटी तुम्ही केलीच, मग मात्र 25 तारखेचं उपोषण संपल्याच्या नंतर सोडणार नाही. हे पण तेवढंच खरं आहे. पण तवर मात्र एक शब्द बोलणार नाही. अशा अपेक्षेवरती आम्ही थांबणार आहेत की गरिबाच्या लेकराचं ते कल्याण करतील. आता करतेत का नाही समोर चित्र आहे, त्यामुळे आधीच बोलून उपयोग नाही. फक्त एक हे, आता ढकलाढकलीला चान्स नाही. पहिल्याने होता, त्यांना मी अडीत नाही, विचारून बघा तेच का देत नाहीत. आता दोन्ही तुम्हीच आहेत, मुख्यमंत्री तुम्हीच आणि आता सरकारही तुमचंच. तुमची या आंदोलनादरम्यान एक 4-5 महत्त्वाच्या मागण्या राहिलेल्या आत्तापर्यंत, ते म्हणजे ओबीसीचे प्रमाणपत्र द्या, शिंदे समितीला मुदतवाढ द्या, शिंदे समितीच्या मार्फत आणखी नोंदी शोधा, सगळ्या सोयऱ्यांचा जो GR काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा आणि राज्यभर जे आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागं घ्या. ह्या अशा तुमच्या प्रमुख मागण्या आहेत. तर या मागण्यासंदर्भात आत्ताची भूमिका काय? त्याही वेळेस तीच होती, आत्ताही तीच. का बरं जाणून बुजून तुम्ही गोरगरीब लेकरांवरती गुन्हे दाखल केले नसताना? कुठं जे शिप्या लावल्या, कुठं DJ वाजेला, कुठं बँड बाजा लावला, कुठं साखळी उपोषण केले, कुठं आमरण उपोषण केले म्हणून गुन्हे. हे कोणत्या दिशेला राजकारण चाललंय? हे कोणत्या दिशेचा बदला आहे मराठ्याशी? ही कुठली पद्धत? मोर्चे काढले, सभा घेतल्या म्हणून गुन्हे दाखल, रास्ता रोको केला न्यायासाठी, हक्क मागण्यासाठी म्हणून गुन्हे त्यांच्यावरती, तडीपारी. काही पोरांवरती आमच्या TV9च्या माध्यमातून विशेष करून मुद्दाम सांगतो, नुसती एक कमेंट केली म्हणून 9 महिने झाले हो जेल भोगले मुंबईला एक पोराने. वाघोलीच्या आणि यवतमाळच्या महिला तडीपार गेल्या, महिला. आणि आमच्या आया बहिणीचे डोके इतके फोडले गेले की या राज्यानं, या देशानं इतके क्रूरपणानं मार, इतका भ्याड हल्ला कधीच बघितला नसेल. रक्ताच्या थरळत आमच्या मायामाऊल्या अंतरवलीचा पडल्या होत्या, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल. इतकी विदारक परिस्थिती त्यांनी केली. मग म्हणले होते मागं घेऊ. झाली का? आता 17 महिने होत आलेत आंदोलनाला, आणखीन नाही मागं घेतले. म्हणजे किती द्वेष असावा गोरगरीब मराठ्यांविषयी. सत्ता तर मराठ्याकडूनच पाहिजे. मराठे पक्ष चालवायला बी लागते, मराठे प्रचाराला पण लागते, मराठ्यांशिवाय पान बी हलत नाही, हे पण खरं आहे. पण मराठ्यांवरती केशी पण करायच्या, मराठ्यांच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण पण द्यायचं नाही, ही यांची नियत आहे. आता भाजपमध्ये का मराठा नाही का? आहेच का? भाजपमधल्या मराठ्यांना वाटत नाही का आपलं लेकरू मोठं व्हावं, आपली पोरगी मोठी व्हावं, आपलं पोरगं मोठं व्हावं? पक्ष झाला तुमचा मोठा, आता तुम्हाला सत्ता मिळाली. आता त्या भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांचं काय? यांना कोण सुधारणार? आता तुम्ही सुधारले, तुमचा आमदार सुधारला, तुमचा मंत्री सुधारला, आता तुम्ही झाले मुख्यमंत्री, आमके झाले, तमके झाले, ते अजित पवार झाले मुख्यमंत्री, शिंदेसाहेब झाले, सगळे झाले. आता आमचं काय? आम्ही फक्त तुमचा पक्षच वाढवायचा, आम्ही फक्त तुम्हाला निवडूनच आणायचं, तुम्हाला येशीत फक्त आम्हीच बसवायचं, आमचे लेकरं येशीत नाही बसू द्यायचे. आमची पोरगी मोठी व्हावी असं कोणत्या बापाला वाटत नाही. आमचं पोरगं मोठं व्हावं, आपले सोन्यासारखे लेकरं बाळं मोठे व्हावीत. कोणचा मायबाप हे असा इथं ह्या राज्यात की त्याला वाटत नाही आमचे लेकरं मोठे? तुम्ही का होऊ देत नाहीत? म्हणून आता ना हे सगळं चित्रच समोर उघडं होणार आहे. आता सगळं चित्र भाजपच्या मराठ्यांसमोर पण, महाविकास आघाडी, महायुती हे दोन्ही येत नाही, यांच्या दोन्हीतल्या बी मराठ्यांसमोर चित्र क्लिअर आहे. आता आपल्या लेकरांच्या न्यायासाठी आपलं सरकार काय करतंय हे महायुतीतले मराठे सुद्धा आता बघणार आहेत. शेवटी लेकराचा प्रश्न, राजकारण झालं गेलं ते दिलं सोडून. आता आमचा समाज बलाढ्य मोठा आहे, त्याच्यामुळं तो विखुरलेला इकडं काय तिकडं पक्षात. पण ज्यावेळेस जातीचा आणि स्वतःच्या लेकराचा प्रश्न येतो त्यावेळेस आम्ही पुन्हा एकवट होतो, पुन्हा एकजूट होतो. आता समोर चित्र आहे, सत्ता आपली हेच लोक, म्हणजे आता ज्यांनी भाजप किंवा महायुतीसाठी काम केलं, आता त्यांचे लेकरं विचारणार आहेत ना त्यांना बी, बाबा आता मला आरक्षण लागतंय, सत्ता तर आपलीच आहे, कसं का देत नाहीत? मग हे तर आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता स्वतःचे लेकर आईबापाला प्रश्न विचारतात आणि आईबाप त्या आमदार मंत्र्याला विचारणार आता आमचं काय आता आरक्षणाचं. हे चित्र क्लिअर होणार आहे की मराठ्यांविषयी महायुती सरकारला द्वेष आहे की नाही. आता दुसरा प्रश्न,
उद्यापासून आंदोलन उपोषण सुरू होतं आहे. मराठा समाजाला म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या निवडणुका आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विखुरलेलं आहे. शेतीची कामं असतील किंवा इतर विषय असतील. आता उद्या उपोषण सुरू होतं आहे, समाजाला काय आव्हान आहे? शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवत जा मराठा बांधवांनी, काही महिने गेल्याच्या नंतर, काही दिवस गेल्याच्या नंतर, महिना 2-4 महिन्याला आपण 100% एकत्र आलंच पाहिजे. कारण आयुष्याला महत्त्व देणं खूप गरजेचं असतं. लेकराच्या मागणीकडे बघणं खूप गरजेचं असतं. आपलं लेकरू आपल्याकडं कशाचा हट्ट लावून धरतंय, मोठ्या शिक्षणाचा, नोकरीचा हट्ट लावून धरतंय, तर या गोष्टीसाठी आपल्या लेकाबाळाला आरक्षणाची गरज आहे. जितके शेतीचे कामं महत्त्वाचे, जितके व्यवसायाचे कामं महत्त्वाचे, जेवढी नोकरीचे काम महत्त्वाचं आहे, तितकंच काम तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळं वेळेप्रसंगी आणि वेळोवेळी कामं बाजूला सारून मराठ्यांनी ताबडतोब आपल्या लेकरांसाठी एकजूट राहायला पाहिजे. राजकीय मतभेद सोडून, ते काय केलं, कुणी काय नाही केलं, तो विषय त्या वेळेस बघायचा. ज्या दिवशी समाजाचा लेकराबाळाचा विषय येईल त्या दिवशी सगळे मतभेद बाजूला ठेवायचे आणि धावून सगळ्यांना एकजूट होत जायचं. त्याशिवाय न्याय मिळू शकत नाही. प्रत्येकानं जर हा माझा पक्ष, हा माझा नेता, हा माझा सत्ता, हे माझा विरोधक जर करत बसलो, तर तुमच्या हातानं तुमच्या लेकराचं वाटोळं करायला तुम्हीच मायबाप मराठे जबाबदार असता. म्हणून वेळेप्रसंगी वेळोवेळी ताबडतोब सगळे वैयक्तिक मतभेद काही असले तर ते फेकून द्यायचे आणि आंदोलनात सगळ्यांनी कामं बाजूला सारून ताकदीनं उभं राहायचं. म्हणजे आपल्या लेकाबाळांना जो न्याय पाहिजे, लेकरांच्या पदरात न्याय पडल आणि आपल्या लेकराचं स्वप्न साकार होईल. यासाठी कामधंदे बाजूला सारून सगळ्यांनी एकजूट आलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला की वेळोवेळी एकत्र येत जा. नुसतं आरक्षणच नाही तर अनेक संकट आपल्या लेकरांच्या समाजाच्या पुढे उभा आहे. त्यामुळं 4-2 महिन्याला कामं बाजू सारून एकत्र आलंच पाहिजे. मला 100% खात्री पण आहे आणि मला शंका पण नाही समाजाबद्दल. ज्या वेळेस मला एकटं पाडायचा प्रयत्न केला जातो सरकारकडून, विरोधीकडून, त्यावेळेस माझा समाज मला एकटं पडूच देत नाही, उघडं पडू देत नाही, ताकदीनं धावून येतो. आता माझ्या विरुद्ध मला चारी बाजूने घेरलेलं आहे. माझा समाज मला कधीच उघडं पडू देत नाही, कारण मी वाईट काही करत नाही. जे माझ्या गोरगरीब मराठ्यांचं स्वप्न आहे की लेकरं मोठे झाले पाहिजेत, तेच स्वप्न साकार करायसाठी समाजाच्याच लेकरा बाळासाठी मी जीवाची बाजी लावून लढतो. मला कसं काय उघडं पडून देईल? मराठा समाज ताकदीनं येणार आणि मराठा समाजानं आशीर्वाद द्यायला, पाठबळ, पाठिंबा द्यायला एकत्र काही दिवसांनी, महिन्यांनी कोणा एकत्र येत जा. या आंदोलनात सगळ्या मराठा बांधवांनी सहभागी व्हा. आपल्या लेकराला न्याय घ्यायचा आहे. आपले काय मतभेद असतील तर नंतर बघू. दुसरा, आत्तापर्यंत तुम्ही एकटे उपोषण करत होतात, मात्र यावेळेला पहिल्यांदाच तुम्ही असा बदल केलेला आहे की तुमच्यासोबत ज्यांना ज्यांना इच्छा आहे उपोषणाला बसायची त्यांना सुद्धा तुम्ही बसण्यासाठी परवानगी देताय. तर हे नियोजन कसं आहे? आम्ही लई ताकद लावणार आहोत भाऊ, लई सामूहिक उपोषणाला. पण ते आता काय हे पोट्टे काय म्हणतात, भूक लागत मला लई, दमत निघत नाही म्हणते. आईला म्हणलं बघ जाऊन दे मग, आता काय करता. म्हणून आम्ही एक फक्त हे केलं की ज्याला मनाने बसायचं ते बसा, जोर जबरदस्ती कोणाला नाही. घरच्यांचा जर विरोध असेल तर कोणी घरच्याचा विरोध पत्करून बसायचं नाही. घरच्याला जर वाटलं की बसा तर बसा, घरचे नको मत असतील तर कुणीही बसू नका. मी एकटा खंबीर आहे. तुम्ही नुसतं इथे येऊन बी बसली पाठिंबा द्यायला, नुसता जेवण ते करून खाऊन पिऊन, तरी मी खंबीर आहे आपल्या 6 करोड मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांना लढण्यासाठी. मी जीवाला द्यायला घाबरत नाही, मी मागं सरकत पण नाही, ना मॅनेज होत नाही, ना फुटत नाही. माझ्या समाजाला मी रिझल्टच दिलेला आहे. ज्यावेळेस समाज एकत्र आला त्यावेळेस समाजाला मी रिझल्ट दिलेला आहे. त्यामुळे समाज ताकदीनं मागे. फक्त आता हे सामूहिक उपोषणाचं थोडं लफडं जरा अवघड आहे. पुट्टे म्हणतात आम्हाला काही म्हणते दमत निघत नाही, लय भूक लागत, उपोषण सोडून काही सांगावं. म्हणलं मग जाऊ द्या, ते सामूहिक शब्द काढून टाकला, पण जे बसायचे ते बसतील. मस्त आम्ही लय मोठं करणार होतो ते, तेवढ्यासाठीच नको म्हणलं. दुसऱ्याची एखाद्याला नाही दम निघत, त्याच्या शरीराची खराब झालं, तब्येत खराब झाली तर नको. मनाने बसायचं, ते बसतील. नाही बसली नुसते इथं येऊन बी बसली तरी जिंकतो मी. पण बसण्याला ज्याची इच्छा आहे त्यांना बसण्याला, ज्यांची शारीरिक क्षमता आहे त्यांना बसण्याला परवानगी आहे तुमच्याकडून? हो 100% मनाने ज्यांना बसायचं त्यांनी बसायचं. काय होत नाही, काय होत नाही. आपल्या जातीला न्याय मिळेल. आपल्या जातीसाठी काय होतं. अरे खाऊन जागायला थोडं आलो यार आपण, समाजासाठी काहीतरी करू, त्याला काय होत आहे? काय होत नाही. कचाकच बसलं ना काय होत नाही. आणि आपल्या जातीसाठी आपण शहीद बी झालो ना तरी गर्व आहे. हसत मरण भात करेल
मी तर हसत मरण पत्कराल की माझ्या समाजासाठी हे आले. मरायचं तर कोणत्या दिवशी एक दिवस आहेच. एवढा मोठा समाज 6 करोड जर सुखी होणार असला तर वेदनेला आणि मराला आणि त्रासाला काय भ्यायचं आहे? भेट नाही मी तर. आता या उपोषणाला तुमच्या दुसरी एक किनार आहे, ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण. ते प्रकरण आणि तुमचं उपोषण कशी सांगड घालणार आहात यावेळी? त्याला तर इंच भर बी मागं सरकणार नाही. संतोष भैयाचं जे प्रकरण आहे त्यात एक इंचही मागं सरकणार नाही. एक इंचही उपोषणात असलो बी आणि नसलो बी तरी पण. कारण उपोषणाची घोषणा ही 2 महिन्यापूर्वीच झाली आणि विशेष म्हणजे करोडो लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. करोडो लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हातातोंडाला आलेला घास. उद्या आता ॲडमिशन आहेत, भरत्या आहेत, ते लेकरांचं आयुष्याचं कल्याण होतं आहे. संतोष भैयाच्या न्यायासाठी आम्ही एक इंच बी मागं सरकत नाही. कोणची वेळ येऊ दे कसली येऊ दे. कोणाचा बाप आला तरी मॅटर दबू देत नाही मी ती. कोण पण जागीरदार येऊ दे, मॅटर नाही दबू देत. परंतु आता मला सगळंच लढायचं आहे. संतोष भैयांचं पण मलाच बघायचं. तेही लेकरं आमचंच आहे. हे लेकरं आरक्षणासाठी खूप त्रास सहन करायला लागतो यांना. टाऊ फोडतायत, रडतायत, ओक्साबोक्सी रडते. ते 1% जर लेकरं उकले तर आईबापानं रात्रंदिवस केलेलं कष्टाचं वाटोळं होऊन जातं आणि शेवटी डोळ्यात पाणी आणि पाणीच राहतं. मग त्याच्यामुळं माझ्यासाठी हेही समाजाचे लेकरच आहेत, तेही समाजाचेच लेकरं आहेत. दोन्ही घेऊन लढतोय. काय नाही, दोन्ही ओढतो मी संगत, काय टेन्शन नाही. हो, दोन्ही लढतो. दुसरं, ज्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणामध्ये अटक झालेली आहे, त्या वाल्मिक कराडला कोठडीमध्ये म्हणजे जिल्हा कारागृहामध्ये टाकल्यानंतर पोटात दुखत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. काल रात्री 1 वाजल्यापासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याबद्दल काय भूमिका आहे तुमची? सुटून जायचे, षडयंत्र रचायचे, काही बोलायचे, असं जर काही आता तिथून सगळं झालं असेल तर मला वाटतं जावं आता जेलमध्ये. जर सगळे तिथून बांधणी झाली असली आता सुटायची तर जावं आता जेलमध्ये जावं आणि डॉक्टरांनी पण जाऊ द्यावं आता. हो, कोण तिथं काही कोणी पाठवलंय, माननीय न्यायालयानं पाठवलंय का जेलरनं पाठवलंय लय दुखत आहे म्हणून, का हे सगळ्यांचं मिळून षडयंत्र आहे? त्यांना संरक्षण असणारे ते कोण पी आहे त्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली काहीतरी. ते यांचे सगळ्यांचे काही लागेबांधे आहेत का? डॉक्टरांचे काही लागेबांधे आहेत का? झाला असेल तर मला वाटतं जाऊ द्यावं आता. बहुतेक त्याच्यासाठीच दवाखान्यात होते वाटतं की सुटून कसं जायचं षडयंत्राचा. तिथं भेटायला कोणी मागच्या दारातून पुढच्या दारातून येतं आहे का? मला तर असं वाटतंय ह्या डॉक्टरांसह, कोण डॉक्टर आहे तिथं ते काल बाईट देत होता तो, त्याच्यासह सगळ्या चौकशा होणं गरजेचं आहे. काय दुखतं आहे नेमकं? दुखल्याला सांगितलं का जात नाहीत? कोणचं तपासण्या करताय तुम्ही इतक्या दिवस? ऑपरेशन चालू आहे काय? सुटून जायचं, सुटून जायचं, सुटून जायचं. दवाखान्यात बसून ऑपरेशन सुरू आहे की काय? मला तर आता ते आजाराचं तर ऑपरेशन वाटत नाही. ते कोठडी असेल ना तिथं, कोठडी असेल ना पोलिसांचं, दवाखान्यात कोठडी असते ना, तिथं असेल ना व्यवस्था. नाही, आज जेलमध्ये सुद्धा व्यवस्था आहेच ना. मग बाहेरच का? सुटून जायचं तर तिथं ऑपरेशन सुरू नाही ना. सगळ्या टीमनं मिळून काही त्यातले पोलीस अधिकारी तपास करायला पाहिजे. मी तर सरळ सांगतो, आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा, डॉक्टरांनी तपासण्या केल्यात का? मेडिकल बुलेटिन दिलंय का? काय दुखत आहे वा नेमकं? का आरोपीला सुटून जाण्यासाठी तिथं काही षडयंत्र रचलं जातं दवाखान्याच्या माध्यमात? पळून जाण्याचा प्लॅन आहे अशी तुम्हाला शंका येते का? ते काय पळून जातं? टंगडे धरून आपटे ना पोलिस तिथंच. ते काय पळून जाते? आता पळून जायचे विषय संपले. मुडदे पाडले लोकांचे, स्वतःतल्या जातीतले पाडले, यांना काय जातं पाहत, आणि सगळ्या जनतेचे पाडले यांनी. आता सुट्टी नाही. आता पापाचा घडा भरलाय, आता भोगावंच लागणार आहे. फक्त शंका अशी येते, संशय असा आहे की मिलीभगत तर नाही ना डॉक्टरांची, त्या संरक्षणाला असणाऱ्या पी आयची, ते कोण आहे त्यांची? कारण रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या. जेलरांची तुम्ही पाठवलं कसं काय? पाठवलं कसं काय? पाठवलंच. इतके दिवस कसं काय ठेवलं आरोपीला? एवढं कोणचा आजार आहे? आयशूत ठेवायसारखा, आयशूत ठेवण्यासारखा असा कोणचा आजार आहे? हे बघा डॉक्टर, तुम्हाला सरळ सांगतो, जर काही चुकीचं पाऊल उचलाल, बीडचे जे कोण डॉक्टर आहे काल बाईट दिलेले, काही चुकीचं पाऊल उचला, चौकशी होणार आहे तुमची सुद्धा. हो, सुट्टी नाही. दुखत नसून मुद्दाम काहीतरी सरकारच्या दबावापुढं किंवा मंत्र्यांच्या दबावाखाली तुम्ही त्याला तिथंच ठेवाल, तुमची चौकशी होणार.
पी आयनी काय मदत केली का त्याची पण चौकशी होणार आणि SP साहेबांनी ती करायला पाहिजे. यासाठी CIDने सुद्धा ती चौकशी करायलाच पाहिजे. का इतक्या दिवसांनी याचं काय दुखत होतं, दुखत नसून का ठेवला गेलाय? डॉक्टर तू गोत्यात येणार. हो, आज मजा लागत असेल, गोत्यात येणार. चांगले चांगले असल्या प्रकरणात गोत्यात येते. डॉक्टरांनी बळच दुखत नसून ठेवून घ्यायची काय गरज नाही. तिथं काय बसून षडयंत्र असतंय की काय सोडून द्यायचं का काय पुढं सुटून जायचं असं काय तिथं चालू आहे? भेटायला लोक येतात पाठीमागच्या पुढच्या दारानं. त्याच्यात संबंधित असणारे संरक्षणाला तिथला PI ते आहेत का? यांचे सगळ्यांचे CDR नंतर होणार म्हणजे होणार. थोडी जरी शंका आली तर PI असणारे स्थानिक पोलिस तिथं, डॉक्टर आणि जेलमधून का पाठवलं गेलं ते सगळ्यांची चौकशी होणं अपेक्षित आहे. त्यात शंका येते. आरोपींना ICU मध्ये सांभाळताय काय? जेलमध्ये सांभाळा ना. हे खूप गंभीर आहे, हे खूप गंभीर आहे. SP साहेबांनाही सांगतो बीडच्या, तुम्ही समजत असाल एवढं सोपं नाही आहे. हे खूप गंभीर आहे. लोकांना भेटत असतील त्यांच्यासोबतचे काय PI ते कोण आहे, काल त्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली. हो, शीतलकुमार बल्लाळ नावाचे PI आहेत, त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. वाल्मिक कराड त्यांना फोन करून एक आरोपीला सोडण्यासंदर्भात विनंती करतो आणि ते बल्लाळ त्याला रिस्पॉन्स करतात. अशा स्वरूपाची ती ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि त्यावरती बल्लाळ यांनी क्लिअरिफिकेशन दिले की ती क्लिप माझी नाही म्हणून. असा तो प्रकार आहे. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. एक कुख्यात गुंडाला ज्यांनी खून केला आहे, खंडणी मागितली, खून करायला लावला आहे, अशाला सांभाळायला तुम्ही येत आणि सांभाळायला तुम्ही येत आणि तुमची रेकॉर्डिंग व्हायरल होती म्हणजे तुम्ही काय लय धुतल्या तांदळासारखे नाहीत. मग हो, तुमचे प्रताप सगळ्यांना माहीत आहेत. हां, सामाजिक लोकांवरती, सामाजिक महिलांवरती गुन्हे करणारे तुम्ही आहेत, PI. तुम्ही काय एवढे धुतल्या तांदळासारखे नाही आहेत. परंतु जर एवढ्या कुख्यात गुंडाला तुम्ही सांभाळणार असाल तर तुमचेही CDR बाहेर निघणार आहेत. कारण ज्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तो होता आरोपी, त्यावेळेस कोण कोण भेटायला यायचं तिथले सुद्धा SITनं आणि CIDनं आणि गृह मंत्रालयानं CCTV घेणं गरजेचं आहे. 24 घंट्याचे. तो जितक्या दिवस तिथं होता तितक्या दिवसाचे CCTV घ्यायचे. भेटायला कोण रात्री येत होतं का, दिवसा कोणी येत होतं का, हे घेणं गरजेचं आहे. तो PI आता ही व्हायरल झाल्यामुळं क्लिप, अगोदर शंका असण्याचं काही कारण नव्हतं, पण आता क्लिप व्हायरल झाल्यामुळं शंका यायला लागली. हा कुणाला फोन करून बोलत होता का याचे सुद्धा CDR त्या महिना 15 दिवसाच्या काळातले कायमचे घ्या. हे SIT CIDच्या पोलीस बांधवांनी करणं गरजेचं आहे, तपास यंत्रणेनं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते झालं शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं. आता दवाखान्यामधले सगळे CCTV सुद्धा तपासणं गरजेचं आहे. पाठीमागच्या दारातून कोणी येत आहे का, पुढच्या दारातून कोणी येत आहे का, तोच PI कुणाला बोलून घेतोय का, अनेक मोबाईल वापरतो का, अनेक SIM कार्ड वापरतो का, हाच बहुतेक PI आहे की मला रात्री सांगण्यात आलं की कोण रोहित हे त्याला गाडीत बसवत होता आणि गाडीतून खाली सुद्धा उतरत होता. म्हणून हे खूप गंभीर प्रकरण आहे. आता गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे यांच्या चौकशा होणं सुद्धा गरजेचं आहे गृह मंत्रालयाकडून. आणि अशा अधिकारी जर त्याच्याशी बोलत असतील, ते अधिकारी त्याच्या अवतीभोवती SP साहेब आणि गृह मंत्रालय ठेवतच कसं? म्हणून दवाखान्याचे सुद्धा CCTV, तिथं रात्री कोणी येत आहे का, जात आहे का, कोणी कोणाला मदती केल्यात का, फोन केलेत का, केले असतील तर त्यांचे सुद्धा CDR निघणं गरजेचं आहे. आणि ज्या दवाखान्यात येतो सरकारी दवाखान्यात तिथं आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. तुमच्या डॉक्टरांना विचारा नेमकं दुखतंय काय. तुमची जबाबदारी आहे आरोग्यमंत्री साहेब, तुमची जबाबदारी आहे. तुमचा तिथला तो काल मीडियामध्ये बोलणारा डॉक्टर उडवाउडवीसारखं बोलतोय, त्याच्या बोलण्यातूनच लक्षात येते त्याला माहीतच नाही काय दुखत आहे आणि मग डॉक्टर कशाला येते तिथं. म्हणून हे तुमच्या डॉक्टरवरती आरोग्यमंत्र्यांनी लक्ष ठेवावं. काय दुखत नसेल तर याला जाऊन द्या, आणि दुखत जरी असलं तरी लॉकअप आहे ना, तिथं जाऊ द्या ना डॉक्टर. पण ही खूप शंका आहेत आता, याच्यात खूप शंका आहेत. हेच यांचे सगळ्यांचे CDR निघणं गरजेचं आहे आता. आणि तिथं जर वादग्रस्त तो PI असेल, त्याच्या जर क्लिपा व्हायरल होणार असल्या, तो त्याचा मित्र असेल, आता मीडियात रात्रीपासून येत आहे, तर त्याला तिथं ठेवणं काम नाही. आणि त्याने त्या काळात नुसतं बाजू सरकून उपयोग नाही. त्याने त्या काळात काय केलं त्याचे CDR काढलं पाहिजे, त्याचे कॉल डिटेल काढले पाहिजेत आणि CCTV सुद्धा.
आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे तो म्हणजे महादेव गित्ते नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्यावरती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप त्या महादेव गित्तेनीच स्वतःच्या व्हिडिओमधून केलेला आहे. तो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ते एक प्रकरण आहे. जो व्यक्ती ICU मध्ये ॲडमिट होता अंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये, त्याला सुद्धा गंभीर मारहाण करण्यात आली होती. हे ना लयच अवघड आहे हो. हे खूपच मोठं नेटवर्क आहे त्या धनंजय मुंडेच्या टोळीचं. टोळी आहे ती, त्यांनी जात तर बदनामच करून टाकली सगळी. ती बिचारी जातीला लय प्रतिष्ठा होती त्या जिल्ह्यात, लय पत होती त्यांची, घातली येणी पुरी घातली. ह्या बांधवांना तर न्याय मिळालाच पाहिजे. म्हणजे तो कोण म्हणले तुम्ही आंधळे, त्यांना पण काल परवा त्या महादेव भैया मुंडेंचं सुद्धा निघालं की त्यांची तर खूपच क्रूर हत्या केली, खूप क्रूर पद्धतीनं. आणि 1.5 वर्ष झालं ना आरोपीच सापडत नाहीत आणि गोलमाल बोलता. अरे स्वतःच्या घरातलं जर आपला माणूस गेला, हां, त्या ताईच्या कंपाळाचं जर कुंकू पुसलं, हां, किती खंबीरपणानं उभा राहायला पाहिजे रे यांनी लोकांनी. टोळीच्या मागं उभा राहते ती. समाज 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 नुसतं येड लागलंय तुम्हाला फालतू. त्याच समाजातल्या एका लेकीबाळीचं कंपाळाचं कुंकू पुसलं, हां, तुम्हाला न्याय द्यायचं कळत नाही. असला सोजात्यातला दाखला चुकीचा पाऊल उचलतोय ना, तर त्या महादेव मुंडेंना सुद्धा, त्या ताईंना त्यांच्या न्याय मिळणं गरजेचं आहे. कशाच्या बतावणे हाणता आणि कशाच्या बडाया सांगता रे लोकाला? मग कोणत्या सुधारण्याच्या, कोणत्या पुढारपणाच्या गोष्टी हाणायला लागलात? कोणचं पुढारपण करायला लागलात तुम्ही? स्वतःचा स्वजातीतला माणूस, आज ते लेकरं बाळ त्याचे 3-4 लेकरं दिसत होते बहुतेक त्यांची बाईट देताना त्या महादेव मुंडे भैयाच्या घरचे. किती वाईट विदारक परिस्थिती असते. त्या बाईनं कसं चालवायचं ते कुटुंब? आणि बोलते तर असं जसं का आम्ही काहीच केलेलं नाही. न्यायासाठी पुढं आलं पाहिजे आणि आम्ही त्यात बघणार आहे 100%. जेवढे ते झालेत ना, मग ते काय गीते म्हणलात तुम्ही किंवा ते आंधळे असतील, जे लोक येतील ज्यांना वाटतंय की आमच्या मदतीची आवश्यकता आहे, त्यांचा मॅटर ताकदीनं उचलणार आपण. हो, मग महादेव मुंडे भैयाचा असो किंवा कोणाचाही असो, त्यांचे जर म्हणले आम्हाला याच्यात प्रकरणात मदत पाहिजे, कारण त्यांनी उद्या म्हणून ना आम्हाला मदत नाही पाहिजे, ताकदीनं उतरणार. कसेच आरोपी अटक होत नाहीत तेही बघणार. म्हणजे बंजारा समाजातले अन्यायग्रस्त किंवा जे मृत्युमुखी पडले लोक आहेत त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सुद्धा तुम्ही उभे राहणार आहात. अरे अरे अरे, जातीचा काही संबंध नाही, जातीचा काही संबंध नाही. तो वंजारा असो, धनगर असो, तो मराठा असो, कुठला असो, दलित मुस्लिम असो, जातीचा संबंध नाही. इथं माणुसकी जिवंत असणं गरजेचं आहे. शिवरायांचे जे रूल होते, जे विचार होते, ते गरजेचे. अन्याय करणारा कशामुळे सोडायचा? टोळी चालवितो सगळ्या दुनियात ह्यो धनंजय मुंडे. जातच कळाना, जनता कळाना, काय पत होती समाजाची ते कळा. नुसती टोळी चालित आहे फक्त. टोळीच्या जीवावर ते चोऱ्या करणं, डाके टाकणं, चोट्टे चट्टे जमा करणं सगळे. योजना खाय काही खाय असलं कुठं नाही करायचं, यांच्यावर गुन्हे आहेत. ते छेडछाडी, एखाद्यानं नाही ऐकलं छेडछाडी करायच्या. कोणत्या तरी मुलीचं एक मॅटर कळालं की तिने तिला जाळून टाकलं, तिचा बाप फाशी घेतली, ती पोरगं येडं झालं. काय कसं ऐकावं वाटतंय त्या टोळीला म्हणा किंवा त्यांच्या समाजातल्या काही लोकांना कसं ऐकावं वाटतं. त्यामुळे इथं समाजाचा प्रश्न नाही. न्याय देण्यासाठी आपण खंबीरपणानं त्यांना आवश्यकताच असली तो उभा राहणं गरजेचं आहे. मग राहणार कोणचा जागीरदारी येऊ दे पुढं राहणारच. आणि त्यांचा प्रश्नसुद्धा कडीलाच काढणार. पण त्याला काही कळत नाही त्या धनंजय मुंडेला. वाटत होतं आधी काय नाही, प्युअर भंगार माणूस निघाला ते, प्युअर. लोक जर तू नुसतं पैशासाठी, पदासाठी आणि राजकारणासाठी मारून टाकणार असला, छेडछाडी बलात्कार करणार असले तुझ्या आसपासचे लोक, तरी तुझ्यासाठी शर्मेची बाजू आहे. उलट तू तर लाथाळायला पाहिजे. हो, धनंजय मुंडेने लाथा मारल्या पाहिजेत असल्याला. हट, हे काय गरज नाही मला असल्या राजकारणाची नाही, कशा नाही. जर समाजाची, माझ्या जिल्ह्याची, या राज्यातल्या जनतेची पत जाणार असली, किंमत जाणार असली, तर मला नकोच ही तुमची टोळी. या असल्या भंगार लोकच नको. असे धनंजय मुंडेने लात मारून बाहेर काढायला पाहिजे होतं. याला त्यांनी एक धाडसानं पुढे येणं गरजेचं होतं की मी हे समर्थन बी नाही करत, हां, आणि असल्या टोळ्या पण नको मला आरोपीचं समर्थन करणारे. हीच टोळी आहे ती की त्यांचं प्रसिद्ध असणारं, श्रद्धा असणारं देवस्थानाला सुद्धा एक काळ बदनाम करणारे हीच टोळी असावी अशी शंका आहे आम्हाला. हीच त्यांचा मोठा नेता की जे पावर राज्यावर देशावर होती, त्याला सुद्धा जिवंत असताना त्या माणसाला मरण यातना देणारा हीच टोळी असावी ती. बाकीचे नेते आहेत ना राव, त्यांच्यात असले नाहीत, त्यांच्यात आहेत ना. त्या धनंजय मुंडेसारख्या असल्या टोळ्याने चालवत, त्यांच्या सुद्धा नेते
हा एक गोष्ट खरी आहे, ते अहंकारी आहेत, गर्विष्ठ पण आहेत, पण असलं नासक काम नाही करीत धनंजय मुंडेच्या टोळीसारखं. रिअल काय असेल ते करतात. जरी आमचं त्यांचं वैचारिक पटत नसलं, जरी काही असल वैचारिक मतभेद, तर जे खरं आहे ते आहे. ते अहंकारी आहेत, गर्विष्ठ आहेत, पण याच्यासारखे असले मूर्खपणा नाही करत. ते असल्या टोळ्या चालून माणुसकी कापणारे लोक ते नाही आहेत. ह्योची टोळी आणि ह्यो माणुसकी कापणार आहे. त्याच्यामुळं यांचा नायनाट गृहमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आला आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या खात्यामध्ये 2 मोठे घोटाळे झाले. त्यामध्ये पहिला घोटाळा आहे की कृषी पंप जो असतो तो 2600 रुपयाला मिळतो, तो त्यांनी 3650 रुपयाला विकत घेतला. त्याचा एक घोटाळा समोर आला. या प्रकरणात हायकोर्टामध्ये नागपूर खंडपीठामध्ये केस आहे, ज्याची 29 तारखेला सुनावणी होणार आहे. आणि दुसरा एक त्यांच्या काळामध्ये दुसरा घोटाळा झाला की कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकरी बळकटीकरण योजना होती आणि या योजनेतच भ्रष्टाचार झाला आहे. आणि या भ्रष्टाचाराचा खुलासा त्या डिपार्टमेंटच्याच एका सचिवाने केलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा खंडपीठामध्ये याचिका दाखल झालेली आहे आणि यामध्ये सुद्धा खंडपीठाने उत्तर मागवले आणि सगळ्या कृषी विभागातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत. असे 2 मोठे घोटाळे झालेले आहेत, ज्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत येत आहेत. नाही ते लयच ही आहे हो. हे असल्याचं तर ना इथून पुढं वाटतं आता उत्तर सुद्धा देऊ नये. हा, इतकं नीच विचाराच्या टोळ्या चालवणं पैशा पाण्यासाठी ना. माननीय माननीय न्यायालय त्याच्यावरती निर्णय देईनच, पण सरकार काय करतंय? सरकार ईडी कुठे? ईडी 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 बाई कुठे? तिला लावा ना इकडं कामाला. किती प्रॉपर्टी दे, 7-8 कणगी भरत्यान भाऊ एवढे पैसे. त्याला काय करायचे? सरमाड्या का कोण आहे? आत गेलेलं सरमाड्या का खरमाड्या देऊ, ते आत गेले, त्याला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीचं? त्याची नाही ती पडद्याच्या पाठीमागं ठुलंय त्याला आणि हे कमाला लावलंय. हे जे आता घोटाळा आलाय कृषी विभागाचा, हे सुद्धा तेच निघन. हे सरमाड का खरमाड कोणी येऊ, हेच निघन आता, कारण ही त्याची प्रॉपर्टी नाहीची. त्याला इतके प्रॉपर्टीज करायचं काय? हा कवा मीडियात दिसलं नाही, कवा कशात नाही, कोणाच्या इव्हेंटमध्ये नाही, राजकीय नाही, सामाजिक नाही, दिसलंच नाही. कवा एका की जितके पैसे कसं काय निघले याचे ईडी कुठे? हे एखाद्या मंत्र्याचे आहेत 100% हे पैसे त्यांचे आहेत. कारण हे कोणाच्या नावावर केले? पडद्यामागं ठुलं त्याला. तू कर कमी लय मोठं कर, पाहुण्याच्या मित्राच्या नावावर कोणाच्या नावावर केलं? आता ज्याच्या नावावर केलं ना त्यांच्या चौकशीत फेरत येणार आहे, त्यांना जेलवारी आहे. नाही तर मग त्याने ना पटकून येऊन म्हणलं पाहिजे तुपली धर, हे मला नको, तुम्हाला माहीत नव्हतं आधी, माझ्या नावावर केलं, तो प्लॉट केला, जमीन केली, कुठं कंपनी केली एखादी, काय केलं, हे पैसे ठुलेत, हे तुपले धर लवकर रजिस्ट्री करून माघारी. नाही तर मी मीडियात जाऊन सांगन हां की याची ये, पण याला माघारी घे म्हणतो तरी हे घ्याय नाही. हां, नसता सुटणार नाही कोणी याच्यातून. म्हणून ईडीनं आता यांच्या मागं लागणं गरजेचं. ईडी कुठं गप बसली, घेणं नाही देणं नाही. आणि याच्यामध्ये ना मान्य न्यायादेव तर 100% न्याय करणारच, त्यात काही दुमतच नाही. परंतु कृषी मंत्री कोकाटे साहेबांना सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. यांनी हे जे पीक विमे अमके तमके घोटाळे झालेत ना, नुसते पीक विमेच नसणार आहेत आता. जिथं जिथं पैसे काढता येतात ना, यांनी काय करे, टोळी मोठे करण्याच्या नादात हे धनंजय मुंडे सगळं वाटलं करून टाकलं. कोणची योजना तीच बघायची, त्यात ते लोक घुसवायचे आणि ते वरबाडायचं, काम नाही करायचं, नुसतं वरबडून घ्यायचं. ही टोळी मोठी करण्याच्या नादात, पैशावाली करण्याच्या नादात सगळं संपवून बसलं. आता कोकाटे साहेबांसुद्धा त्या चौकशा करणं लावणं खूप गरजेचं आहे. आणि CIDनं SITनं सुद्धा तिकडं लक्ष घालणं गरजेचं. तपास यंत्रणेला संतोष भैयाच्या देशमुखांच्या संदर्भात सांगतो की जे आरोपी फरार झाले होते खंडणीतले आणि खुनातले, त्या काळात त्यांनी कोणाशी संपर्क केला हे चार्जशीटमध्ये येणं आवश्यक आहे, तपासात येणं आवश्यक. आमची हात जोडून विनंती SITला, CIDला, बीडच्या पोलीस बांधवाला आणि गृह मंत्रालयाला, फडणवीस साहेबांना सुद्धा, हा कट ज्यावेळेस रचला गेला खंडणीचा, त्यावेळेस खंडणी मागायला गेले. खंडणी मागणारी एक टीम, यानंच ह्या खंडणी मागणारातला जो आरोपी सरमाड्या खरमाड्या, यानेच खून करायला सुद्धा टीम पाठवली. खून करणारे आणि खंडणी मागणारे एकच आहेत. खंडणीमुळेच खून झालेला आहे. ही संघटित गुन्हेगारी आहे, सामूहिक कट रचणारा तो आहे. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा हे घडून आणणारा, करून घेणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार. याला नंबर 1चा आरोपी बनवा, ही भाग 1. याच्यात कोणी स्वतः कामा नये.
दुसरा की हे आरोपी ज्यावेळेस फरार होते ना त्यावेळेस, कारण आणखीन तरी आम्हाला असं वाटतंय तपास यंत्रणेनं हे केलेलं नाही, ते करायला पाहिजे. ज्यावेळेस फरार होते यांना गाड्या कोणी दिल्या, डिझेल कोणी दिलं, पैसे कोणी दिले, हे कोणाच्या घरी राहिले, आरोपीला सांभाळलं कुणी, ह्यो दुसरा मुद्दा आहे. यांना सहआरोपी तुम्ही का करत नाहीये? जर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना ते म्हणतायत की यातलं एकच सोडणार नाही, हे मुळात जाळासकट आम्हाला गुंडगिरी मोडायची, तर मग तुम्ही ही मोडल कधी? ज्याने ज्याने मदत केली त्याला त्याला सहआरोपी करून जेलमध्ये टाकणे, मग भीती पसरल. इथून पुढं राज्यात कोणी कोणाला आरोपीला मदत करणार नाहीत. तुम्ही पाठीशी घालतात का काय सरकार म्हणून, तपास यंत्रणा म्हणून, असा डाऊट येतोय की तुम्ही ज्या गाड्या दिल्या ते मालक अटक नाहीत, ज्याने ज्याने याच्यात गाड्या दिल्यात पळून घेऊन गेलेत ते अटक नाही आहेत, ते सहआरोपी नाहीत. मग तुम्ही नेमकं करताय काय? त्यांचे कॉल डिटेल सगळ्यांचे CDR, ज्यावेळेस ही साखळी सगळी एक 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 तुम्ही आत घेताल त्यावेळेस हे समोर नाही नाट होणार. तुम्ही ठराविक घेताना हाय तपास चालून, हाय तपास, काय तपास चालू आहे? एवढे पुरावे मिळालेत त्या सरमाड्याचे, इतके पुरावे मिळालेत, त्याचे CCTV मिळालेत, बोललाय, मोबाईलवरही बोलला असेल. त्या फरारीच्या काळात कोणत्या मंत्र्याला फोन लावलेत ह्या फरार आरोपींनी, हे तपास यंत्रणा कधी काढणार आहे? ज्याला ज्याला बोललोय का सांभाळलं म्हणून तुम्ही मध्ये कसं का टाकत नाहीत त्यांना? कसं काय पुरावे नाहीत तुमच्याजवळ? सोपं नाही जाणार. मग तुम्ही जर असं म्हणाल की आम्ही तपास केला, आम्ही बघितलं, सापडच नाही, सोपं जाणार नाही. मुख्यमंत्र्याच्या शब्दावर मराठा शांत आहे, बिथारला की बिथारला. तुम्ही क्लिअर चूक करायला की तुम्ही आत्तापर्यंत त्याला नंबर 1चा आरोपी बनवायला पाहिजे होतं, बनविलं नाही. कारण खंडणी मागायला लावली त्यांनी आणि खून केलाय, म्हणजे मुख्य तेवचे तुम्ही ते करत नाही आहेत. त्याला बेड्या घालीत नाहीत, तुम्ही त्याला दवाखान्यामध्ये आणता. म्हणजे लोक येडे समजतात काय? तुम्ही येडे समजतात. ही चाल आहे हळूहळू सोडून द्यायची, आणि हे तुम्हाला परवडणार नाही. तुम्हाला वाटतं सोपं आहे, हे परवडणार नाही. गृह मंत्रालयानं आणखीन यांनी कोणाला फोन केले ही तपास सुरू नाही. कोणत्या खुन्यानं खून करणाराला कोणत्या सरमाडाने किंवा सरकारमधल्या मंत्र्यांनी फोन केले हेही तपासायला तयार नाहीत. कोणचा पोलीस अधिकारी त्यांना मदत करतोय यालाही आरोपी करायला तयार नाहीत. तो महाजन आणि तो पाटील, यांना कसं काय चौकशीला घेतलं नाही तुम्ही? आणखी त्याचे दोन का चार बॉडीगार्ड होते त्या सरमाडे का खरमाडीचे, ते का चौकशीला घेतले नाही? कुठं पळून गेलतात म्हणून? आणि याला त्याला विचारण्यापेक्षा आरोपी तुमच्या ताब्यात आहे का नाही खंडणीतला, त्याला का विचारित नाहीत तुम्ही? त्याचे CDR का काढत नाहीत? त्याला का विचारत नाहीत तू कुठं कुठं पळून गेलता, तू अटक व्हायच्या दिवशी कुठं होता, हे लोक गेलेत, हे तो हेच आहेत, तो खंडणी मागायला लावलेत, खुनं केलेत, संदर्भ जुळतच कसं काय नाही? 120 खाली यांना सगळ्यांना घेऊन 302 दाखल करून सगळे मोक्या खाली घेऊन हे अंडर ट्रायल कसं काय चालवत नाही तुम्ही? म्हणजे तुम्ही लोक येडे आहेत असं समजू नका. याचा दुष्परिणाम फडणवीस साहेबांनाही भोगायला लागणार आहे. यातला एक आरोपी सुटला तरी अजित दादाला. त्याच्यामुळे तुम्ही याच्यात वाचवायचा कोणालाही प्रयत्न करू नका. एक गुंड किंवा एक मंत्री तुमचं सरकार चालवत नाही, त्याच्यामुळं पाठीशी कोणाला घालू नका. सगळेची सगळे डिटेल येणं गरजेचं आहे. सामूहिक कट रचणारा, खंडणी मागायला लावणारा, खून करणारा, पळून गेल्याच्या नंतर आरोपी कोणाकोणाला बोलले हेही येणं गरजेचं आहे. गाड्या कोणी कोणाला पुरविल्या तेही आरोपी होणं गरजेचं आहे. कोणत्या पोलिसानं PSIनं मदती केल्या तेही याच्यात येणं गरजेचं आहे. त्यांचे CDR काढणं गरजेचं आहे. आणि मला तर शेवट असं वाटतं हे पोलिस सांगणार नाहीत आणि आरोपी सांगणार नाहीत, याच्यापेक्षा सगळा तपास हा CDRवर आणि त्याच्यावरच करावा आता. कारण हे कोण खरं बोलून का नाही असं वाटत नाही, सगळेच मिली भगत दिसते. संरक्षणाला पाठवणारे पोलिस त्यांचेच मित्र निघत, दवाखान्यात न्यावा दवाखान्यातले डॉक्टर त्यांचेच, जेलमध्ये नेलं की तिथं दुखतं म्हणते तिथं वेगळेच. अरे याला ठुता कुठं? म्हणजे ही खूप मोठी साखळी. ही मोडायची असली तर ह्या 10-12 गोष्टी येणं गरजेचं आहे. पहिली, ही सामूहिक खंडणीचा कट कुणी रचला तो मुख्य आरोपी, ही सामूहिक कट खून करणाऱ्याचा कुणी रचला करणारा पण मुख्य आरोपी, आणि घडून आणणारा पण मुख्य आरोपी, ह्या 2 गोष्टी. तिसरं, यांना फरारीच्या काळात हे कोणाकोणाला बोलले, बोलणाऱ्या लोकांना सहआरोपी करून साथ दिली आरोपी लपून ठेवायला,
म्हणून जेलमध्ये टाकलं पाहिजे तपास यंत्रणेने. तिसरी गोष्ट, यांना गाड्या कोणी दिल्या हेही आत टाकले पाहिजे. यांना पैसा कोणी पुरवला हे कोणाच्या घरी राहिले ते घरचेही टाकले पाहिजेत. पोलीस PSI कोण आहेत यांना सुद्धा मध्ये घेणं गरजेचं आहे. यांना मध्ये घेणं गरजेचं आहे. यांना आरोपी करणं खूप गरजेचं आहे. आता जो PI आहे त्याचे जे क्लिप व्हायरल झाली तो कोणाकोणाला मदत केली त्या पोलीस स्टेशनमधले सगळे तपासात CCTV घेणं गरजेचं आहे. त्याचे मोबाईलसुद्धा घेणं गरजेचं आहे. त्याची नुसती बदली करून चालणार नाही, तिथून हटवून चालणार नाही. डॉक्टर खरंच दुखतंय का, काय दुखतंय का, दाटूमुटी सांगतात, त्याच्यामुळे ते होणार आहेत. तिथले CCTV चेक होणं गरजेचं आहे. आणि यांना सपोर्ट करणारा ज्यावेळेस फरारीच्या काळात हे होती मंत्री कोण हे सरकारचे बोलणे असणार. ह्या सगळ्या चौकशा होणं गरजेचं आहे. आणि यातला एक जर आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाचा हे मर्डर करू शकते, त्यांच्या जीवाला धोका आहे. म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की डिटेल सुरुवातीपासून खंडणीचा कट रचण्यापासून खंडणी मागण्यापर्यंत, खंडणी मागण्यापासून खून करण्यापर्यंत, खून करण्यापासून फरार झालेत हे लोक तिथपर्यंत, आणि तिथपासून यांना सांभाळलं कुणी, गाड्या कोणी दिल्या, कोणत्या पोलिसानं सांभाळले, हे का गेले, हे कुठं कुठे होते, हा सगळा तपास एकत्र येणं गरजेचं आहे. त्या मोबाईल कोणी फेकून दिला तो मोबाईल हस्तगत होणं गरजेचं आहे. आणि सगळी यांची माहिती त्याला माहीत असावी. ते एक फरारी आरोपी तोही अटक होणं गरजेचं आहे. मी TV9च्या माध्यमातून सगळं क्लिअर लई वेळ स्पष्टपणानं सांगितलंय आणि खूप चांगलं सगळी माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे सगळं करणं गरजेचं आहे. तरच याचा नायनाट होईल. आणि टोळी आरोपींच्या पाठीमागं राहून आंदोलनं करते ही टोळीसुद्धा लाभार्थी आहे. यांच्यासुद्धा चौकशा व्हायला पाहिजेत. आजूबाजूचे कोण कोण आहेत त्यांच्यासुद्धा व्हायला पाहिजेत. नसताही माझं मस्ती कमी होणार नाही. नाविलाजानं मराठ्यांना महाराष्ट्र बंद पाडावं लागेल. हा गंभीर इशारा तुम्ही दिलेला आहे. शेवटी उपोषणाच्या प्रश्नावर यावेळचं उपोषण कसं असेल? आता न्यायापर्यंत जायची मी मानसिकता तयार केलेली. आता आरक्षणच घ्यायचं, आता सोडायचं नाही. मराठ्यांशी दगाफटका होईल, बेमानी होईल फडणवीस साहेबांकडून असं आम्हाला आत्ता तरी वाटत नाही. ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी त्यांनाही कळन मग आम्ही काय, आणि आम्हालाही मग ते दाखवावं लागणार आहे. पण आमरण उपोषण खूप कडक आणि कठोर होणार आहे. माझ्या गोरगरिबांच्या लेकराच्या न्यायासाठी मला लढावं लागणार आहे, झुंजावं लागणार आहे. माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा माझा समाजाच्या लेकराचा जीव महत्त्वाचा आहे, त्याचं भविष्य महत्त्वाचं आहे. त्या लेकराला, गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय देणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून मी ताकदीनं आणि कठोर लढणार आहे. मी जीवाची बाजी लावून शेवटच्या श्वासापर्यंत यावेळेस उपोषण करून लढणार आहे. तर हे होते मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की जीवाची बाजी लावून यावेळचं मी उपोषण करणार आहे. दत्ता कानवटे, TV9 मराठी, अंतरवाली, सराटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.